आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। सिंधुदुर्गनंतर आता रत्नागिरीमध्ये बॅनर वॉर सुरू। बाप बाप होता है, झुंड में तो कुत्ते आते हैं, शेर अकेला आता है। उदय सामंतांच्या पाली गावात लागले भाजपचे बॅनर। कोल्हापुरात शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीकडून 18 जूनला महामोर्चाचं आयोजन। महामोर्चाला इंडिया आघाडीचा पाठिंबा, तर सत्ताधाऱ्यांकडूनही शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। रस्ता उपलब्ध असताना शक्तीपीठ महामार्गाची गरज आहे का? जनतेला शक्ती मिळणार नसेल तर शक्तीपीठ महामार्ग कशासाठी? छत्रपती शाहूंचा सरकारला सवाल। शक्तीपीठ महामार्ग कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द केला जाणार। मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल तेवढी लावणार। शक्तीपीठ महामार्गावर मंत्री हसन मुश्रीफ यांची प्रतिक्रिया। यापूर्वीच शक्ती जो मार्ग आहे त्या मार्गाबद्दल माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे। परंतु शासकीय पातळीवर मंत्री म्हणून जेवढी ताकद लावता येईल ती लावून हा शक्ती मार्ग रद्द करण्याचा मी प्रयत्न करणार आहे। वायकरांच्या नातेवाईकांना ईव्हीएम अनलॉक करणारा फोन वापरला। वनराई पोलिसांना उमेदवारांचा जबाब। मंगेश पंडिलकर आणि निवडणूक आयोगाचा एकनोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्या विरोधात गुन्हा दाखल। कोकण पदवीधर निवडणुकीच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री फडणवीसांचा आज ठाण्यामध्ये मेळावा। महायुतीचे उमेदवार निरंजन टावखेरे निवडणुकीच्या रिंगणात। पूर्व विदर्भामध्ये ठाकरे गटाकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू। ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख भास्कर जाधव आज घेणार पदाधिकाऱ्यांची बैठक। मुंबईतील मालाडमध्ये आज ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक। आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिक्षक पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार। भंडारा जिल्ह्यामध्ये एकोडी इथे दुर्घटनाग्रस्त कुटुंबांची नाना पटोलेंकडून सांत्वनपर भेट। कुटुंबांना तातडीनं आर्थिक मोबदला देण्याचे पटोलेंचे अधिकाऱ्यांना निर्देश।